आज बनवूया एकदम गटारी स्पेशल कोकणी स्टाईल चिकन थाळी। चविष्ट चिकन सुक्का, झणझणीत चिकन रस्सा आणि सोबत भाजणीचे वडे। गटारीच्या निमित्ताने बनवलेली ही खास कोकणी थाळी नक्कीच तोंडाला पाणी आणेल। चला तर मग पाहूया ही भन्नाट थाळी कशी बनवायची। नमस्कार, मी प्रियांका, प्रियाज किचन वाईसमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। भाजणीचे वडे बनवण्यासाठी मी इथे 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे। ही उडदाची डाळ मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत, 2 चमचे धणे घेतलेले आहेत। आता हे आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। इथे मी एका साईडला कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी उडदाची डाळ घालत आहे। उडदाची डाळ छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। अर्धवट भाजत आल्यानंतर आपल्याला यामध्ये मेथीचे दाणे आणि धने घालून घ्यायचे आहेत। यामध्ये आता मी धणे आणि मेथीचे दाणे घालत आहे। व्यवस्थित आपल्याला आता हे 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे भाजून आपल्याला घ्यायचं आहे। याचा अजिबात कच्चेपणा राहता कामा नये। इथे आपली आता व्यवस्थित डाळ ही भाजून झालेली आहे। तर ही एका प्लेटमध्ये मी काढून घेते। डाळ थंड झाली की आपल्याला मिक्सरमध्येही वाटून घ्यायची आहे। छान अशी ही मी व्यवस्थित बारीक अशी वाटून घेतलेली आहे। आता वड्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। 1 कप ज्वारीचं पीठ, 2 कप तांदळाचं पीठ आणि मगाशी आपण वाटून घेतलेली उडदाची डाळ, हे आपल्याला इथे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे। त्यानंतर चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून झाल्यानंतर मी एका साईडला गरम पाणी करून घेतलेलं होतं, ते आपण आता या पिठामध्ये घालणार आहोत। तर पीठ व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त पातळही मळायचं नाहीये आणि एकदम घट्टही मळायचं नाहीये। बघा इथे माझं पीठ हे आता मळून झालेलं आहे। बघू शकता खूप छान असं आपलं हे पीठ आता मळून झालेलं आहे। आता हे पीठ मी झाकून ठेवणार आहे। ह्याला 4 ते 5 तास असं झाकून ठेवायचं आहे। 4 ते 5 झाकून ठेवल्याने पीठ छान फुलून येतं आणि वडेही छान होतात। त्यानंतर मी इथे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यातले जे हड्डीचे पीस आहेत ते मी साईडला करून घेतलेले आहेत।
हे पीस आपल्याला चिकन रस्सा बनवण्यासाठी वापरायचे आहेत. इथे मी भाजलेलं वाटण घेतलेलं आहे. याचा व्हिडिओ मी याआधी यूट्यूबवर शेअर केलेला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. इथे मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे 2 मोठे टोमॅटो त्याची मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट. इथे मी 3 मोठे चमचे लाल तिखट, 2 मोठे चमचे गरम मसाला, 2 मोठे चमचे धणे जिरा पावडर, 1 चमचा हळद, चवीपुरता मीठ आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत. आणि इथे मी उषाचा चिकन मसाला वापरणार आहे. आता एका भांड्यामध्ये मी इथे 3 ते 4 मोठे चमचे तेल घालून घेणार आहे. यामध्ये मी तमालपत्राचे 2 तुकडे करून त्यामध्ये घालणार आहे. इथे मी बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे. कांदा छान लाल खरपूस होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. छान व्यवस्थित लाल होईपर्यंत हा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा मिक्स करायचं आहे. आता यामध्ये मी लाल तिखट मसाला, हळद, धने जिरा पावडर असं घालून हे पुन्हा आपल्याला मिक्स करायचं आहे. छान असा मसाला सगळा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण भाजलेलं वाटण घालायचं आहे. तेही आपल्याला इथे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त चिकन सुक्का रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर याआधीही मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो पेस्ट घालून घ्यायची आहे. मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी एक 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेत आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर बघा छान असा आपला इथे मसाला हा भाजून झालेला आहे.
व्यवस्थित झालेला आहे. आता यामध्ये मी गरम मसाला घालून घेणार आहे. व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी आता चिकन घालून घेणार आहे. छान असं व्यवस्थित चिकन घालून आपल्याला हे पुन्हा मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. मसाला पूर्ण चिकनला लागेल असं आपल्याला व्यवस्थित ढवळायचं आहे. मसाला आपला सगळा पूर्ण चिकनला लागलेला आहे. आता आपण यावरती 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या शेगडीवर आपण झणझणीत रस्सा बनवण्यासाठी घेऊया. त्यासाठी मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे. याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे इथे भाजायचं आहे. हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो पेस्ट घालून घेणार आहे. हे आता आपल्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. ते लाल तिखट मसाला, हळद, धने जिरा पावडर, आणि गरम मसाला असं सगळं घालून व्यवस्थित आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान असे मसाले आपले सगळे इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता यामध्ये आपलं भाजलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी उषाचा चिकन मसाला वापरला आहे. तो मी यामध्ये घालत आहे. तोही आपल्याला यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे.
त्यानंतर यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा पातळ हवा आहे तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी घालू शकता. जेवढा रस्सा पातळ हवा आहे तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. मी ते 2 वाट्या एवढं पाणी घातलेलं आहे. छान असं इथे आपला रस्सा झालेला आहे. आता यामध्ये मी चिकनचे हड्डीचे पीस जे वेगळे काढून ठेवले होते ते मी यामध्ये घालणार आहे. आता याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. हे शिजेपर्यंत आपण सुखा चिकन मसाला झाला आहे की नाही बघूया. छान असं बघा, छान असा हा चिकन सुक्का इथे झालेला आहे. यामध्ये आपण आता चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत. आणि आता उषाचा चिकन मसाला हा मी इथे घालून घेणार आहे. तर हे पुन्हा आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन सुखामध्ये मी अजिबात इथे पाणी वापरलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान असं आपल्या इथे चिकन शिजत आलेलं आहे. मसालाही सगळ्या बाजूने लागलेला आहे. आता पुन्हा आपण यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत. त्यानंतर इथे रश्श्याला पण छान उकळी आलेली आहे. खूप छान असा सुगंधही येत आहे आणि खूप छान असा रंगही आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. इथे आपला आता चिकन रस्सा तयार आहे. चिकन सुक्कामध्ये आणि चिकन रस्स्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेणार आहे. चिकन सुक्क्यामध्ये मी इथे खूप सारी कोथिंबीर घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोथिंबीर कमी जास्त घालू शकता. तर मी इथे रश्श्यामध्ये पण घालून घेणार आहे. इथे आपलं चिकन सुक्का आणि चिकन रस्सा इथे तयार आहे. आता कोंबडी वडे तयार करण्यासाठी आपण पीठ जे भिजत घातलं होतं तर खूप छान नरम आणि सॉफ्ट झालेलं आहे. तर हे पुन्हा व्यवस्थित छान असं मळून घेत आहे. खूप छान आणि मस्त सॉफ्ट असं झालेलं आहे. आता मी हे छान पूर्ण परातभर पसरवत आहे. आता यामध्ये एका साईडला मी तेल गरम करत ठेवलं आहे. त्यामधून एक पळी तेल काढून मी यामध्ये घालत आहे. पुन्हा हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. तेल गरम आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं आहे.
आता आपण इथे वडे तयार करायला घेऊया. इथे मी हाताने थापत आहे वडे. पाणी लावून किंवा तेलही लावून तुम्ही इथे हे वडे करू शकता. मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे. छान असा वडा सोडला आहे. वडा छान असा आपला इथे फुललेला आहे. छान असा वडा आपला फुगलेला आहे इथे. छान असं दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अजून एक मी यामध्ये तुम्हाला वडा करून दाखवते. छान असा टम्म फुगलेला आहे. आता दुसराही वडा मी यामध्ये करून दाखवते. दुसराही वडा आपला इथे छान असा फुगलेला आहे. मस्त असा फुगलेला आहे. अशा प्रकारे मी इथे आता सगळे वडे तयार करून घेणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकला पाहत असाल तर चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.